हवामान विभागाकडून मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आली असून हवामान विभागाला धडकी भरवणारं चक्रीवादळ महाराष्ट्रामध्ये दाखल झालंय। एक नवीन संकट निर्माण झालं असून महाराष्ट्रातील 9 जिल्ह्यांना धोक्याचा इशारा देण्यात आला। अटलांटिक महासागरामध्ये हे चक्रीवादळ दाखल झालंय। या चक्रीवादळाची तीव्रता भयानक असून हवामान विभागालाही आता घाम फुटलाय। अटलांटिक महासागरामध्ये एरियन नावाचं चक्रीवादळ प्रचंड वेगाने तयार झालं आहे। वाऱ्याचा वेग प्रचंड असल्यामुळेच हवामान तज्ञांकडून 9 जिल्ह्यांना धोक्याचा इशारा देण्यात आला। सुरुवातीलाच या चक्रीवादळाचा वेग 75 किमी एवढा होता आणि आता अचानक या चक्रीवादळाने गती घेतलेली असून गेल्या काही तासांमध्ये हा वेग वाढलेला दिसून येत आहे। 260 प्रति तास वेगाने हा वेग वाढलेला आहे। धोक्याचा इशारा देत हवामान खात्याकडून 9 जिल्ह्यांना रेड अलर्टही देण्यात आला। हवामान तज्ञांच्या मते हा सर्वात मोठा वेग आहे। आतापर्यंत आलेल्या चक्रीवादळामध्ये कोणत्याही चक्रीवादळाचा वेग हा इतक्या लवकर वाढला नव्हता। त्यामुळेच हे भयानक संकट आता ओढावलेलं आहे। गेल्या 10 वर्षांमधील सर्वात मोठं संकट असं देखील हवामान तज्ञांकडून म्हटलं जात आहे। वाऱ्याच्या वेगामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। हवामान तज्ञांना देखील घाबरवणारं संकट आता महाराष्ट्रावरती ओढावलेलं आहे। अटलांटिक महासागरामध्ये हे मोठं चक्रीवादळ उभं राहिल्यामुळे मोठ्या प्रमाणात धोक्याची घंटा सुनावण्यात आली। वाऱ्याचा वेग हा 160 किमी वरून 170 वर आला तर तो 170 वरून आता 260 तासावर पोहोचला आहे। वाऱ्याचा वेग हा प्रचंड वाढत असल्यामुळेच वातावरणामध्ये देखील झपाट्याने बदल होत आहे। समुद्राचं तापमान बदलल्यामुळे या चक्रीवादळाची निर्मिती झालेली आहे। हवामान तज्ञांच्या मते मोठा धोक्याचा इशारा आहे। वाऱ्याचं रौद्र रूप आता धारण झालेलं आहे। पुढील काही तासांमध्ये हे चक्रीवादळ 9 जिल्ह्यांवरती ओढावणार आहे। मोठ्या संकटाला सामोरं जावं लागणार असून आतापर्यंतचं सर्वात मोठं चक्रीवादळ आता दाखल झालं आहे। या चक्रीवादळामुळे समुद्रातील पाणी खवळणार असून चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात महापुराची शक्यता देखील वर्तवली जात आहे। समुद्रातील पाणी रस्त्यावर येणार असून मोठा धोक्याचा इशारा आता हवामान खात्याकडून देण्यात आला। प्रचंड वाऱ्याचा वेग, त्यातच महापुराची धोक्याची घंटा आणि अतिमुसळधार पावसाचा धोका असं सर्व संकट आता ओढावलं। त्यामुळेच 9 जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला। या चक्रीवादळाचा परिणाम होऊन अतिमुसळधार पाऊस पडण्यास सुरुवात झालेली आहे। चक्रीवादळामुळे पावसाच्या वेगालाही गती मिळालेली आहे। हवामान विभागाच्या निरीक्षणानुसार सध्याच्या परिस्थितीमुळे पावसाचा जोर हा आणखीनच वाढणार आहे। राज्यातील कोकण घाटमाथ्यावरील भागांना रेड अलर्ट जारी करण्यात आला असून काही भागांमध्ये हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट देखील जारी करण्यात आला। महाराष्ट्रामधील पूर्व पश्चिमेकडून वाहणाऱ्या वाऱ्याचं जोड क्षेत्र तयार झालंय। त्यामुळेच कमी दाबाचा पट्टा हा विस्तीर्ण होत असून कोकणच्या दक्षिणेपासून केरळपर्यंत विस्तारला गेला। त्याचाच परिणाम आता राज्यामध्ये झाला असून अतिमुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। त्याचबरोबर मराठवाडा, विदर्भ भागामध्ये देखील पावसाने झोडपून काढलंय। बंगालच्या उपसागरामध्ये सक्रिय असणारा कमी दाबाचा पट्टा आता महाराष्ट्रामध्ये सक्रिय होणार असून चक्राकार वारे आता महाराष्ट्रामध्ये वाहणार आहेत। त्यामुळेच हवामान खात्याकडून रेड अलर्ट 9 जिल्ह्यांमध्ये जारी करण्यात आला। मुसळधार पावसाचा इशारा देत प्रशासनाकडून महाविद्यालये देखील काही जिल्ह्यांमध्ये बंद ठेवण्यात आली आहेत। शहरातील रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर पावसाचा मोठ्या प्रमाणात परिणाम होत असूनच नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा हवामान खात्याकडून दिला जात आहे। अमेरिकेची पूर्व किनारपट्टी असलेल्या अटलांटिक समुद्रामध्ये हा चक्रीवादळाचा धोका सर्वात जास्त आहे। त्यानंतरच ही धोक्याची घंटा महाराष्ट्रातील जिल्ह्यांकडे ओढावणार आहे। आता सध्याला महाराष्ट्रातील 9 जिल्ह्यांना हवामान खात्याकडून रेड अलर्ट देण्यात आला असून सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आला। आतापर्यंत बरेच चक्रीवादळ आले, परंतु हे चक्रीवादळ सर्वात जास्त धोक्याचं असून यामध्ये वाऱ्याचा वेग हा प्रचंड असल्यामुळेच अवघ्या काही तासांमध्ये हे चक्रीवादळ संपूर्ण जिल्हा उद्ध्वस्त करू शकतं। त्यामुळेच या चक्रीवादळाची गती पाहून हवामान विभागाला देखील चिंता लागली। त्यामुळेच हवामान विभागाकडून 9 जिल्ह्यांना इशारा देण्यात आला। तर चला पाहूया कोणत्या 9 जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे। चक्रीवादळाचा परिणाम होऊन अतिमुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे। चक्रीवादळाची घंटी वाजली असून मोठ्या प्रमाणात महापुराची शक्यता वर्तवली गेली।
चक्रीवादळाचा परिणाम आता महाराष्ट्रामध्ये दिसू लागला आहे। मुंबई शहरामध्ये अतिमुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। अवघ्या 2 तासामध्ये मुंबई शहरामध्ये चक्रीवादळाचा धोका निर्माण होणार आहे। मुंबई शहरामध्ये एरियन चक्रीवादळ अवघ्या काही तासामध्ये दाखल होऊ शकतं। हवामान खात्याकडून पुणे जिल्ह्याला देखील रेड अलर्ट देण्यात आला। पुणे जिल्ह्यामध्ये ढगफुटी सदृश्य परिस्थिती होणार आहे। अवघ्या काही तासांमध्ये पुणे जिल्ह्यामध्ये पाणीच पाणी होणार असल्यामुळे पुणे शहराला देखील हवामान खात्याकडून रेड अलर्ट देण्यात आला। पुढील 2 तासामध्ये चक्रीवादळाचे परिणाम हे पुणे शहरामध्ये दिसायला सुरू होतील। चक्रीवादळामुळेच धोक्याची घंटा हवामान खात्याकडून देण्यात आली असून अवघ्या 2 तासामध्ये वाऱ्याचा वेग वाढणार असून नवा उच्चांक गाठणार आहे। त्यामुळे ठाणे जिल्ह्याला देखील रेड अलर्ट देण्यात आला असून अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला। चक्रीवादळामुळे अतिमुसळधार पावसाचा धोका वाढलेला आहे। त्यामुळेच मुसळधार पावसाचा अलर्ट आता हवामान खात्याकडून रत्नागिरी जिल्ह्याला देखील देण्यात आला। पालघरमध्येही पावसाचा रेड अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आला असून नदीकाठच्या भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला। पालघर जिल्ह्यामध्ये पुढील 2 तासामध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे। कोकण विभागातील रायगड जिल्ह्यावर हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून राज्यभर पावसाने झोडपून काढलेला दिसत आहे। परंतु कोकण भागातील रायगड जिल्ह्यामध्ये कमी दाबाचा पट्टा हा जास्त सक्रिय होत असल्यामुळे रायगड जिल्ह्यामध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे। दक्षिण कोकणमध्ये देखील पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला। बंगालच्या उपसागरामध्ये सक्रिय होणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे अतिमुसळधार पावसाचा इशारा आता कोकण भागामध्ये देखील देण्यात आला। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अतिमुसळधार पावसाला सुरुवात झाली असून सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील समुद्र किनारपट्टीवरती चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे। त्यामुळे 170 किमी वेगाचं वारं हे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वाहणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सतत पावसाची धार सुरूच आहे। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पुढील 2 तासामध्ये पावसाचा वेग आणखीन वाढणार आहे। रात्रभर अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जात असून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये देखील वाऱ्याचा वेग वाढणार आहे। वाऱ्याच्या वेगाबरोबरच अतिमुसळधार पाऊस रात्रभर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असणार आहे। सातारा जिल्ह्यातील घाटमाटा परिसरामध्ये देखील मोठ्या प्रमाणात अतिमुसळधार पाऊस पडणार आहे। अटलांटिक महासागरामध्ये निर्माण झालेल्या चक्रीवादळाचा धोका आता सातारा जिल्ह्यालाही भोगावा लागणार, कारण सातारा जिल्ह्यामध्ये अटलांटिक महासागरामध्ये निर्माण झालेल्या चक्रीवादळाचे परिणाम हे पाहायला मिळणार आहेत। काही तासांमध्ये अतिमुसळधार पावसाला सुरुवात होईल। सातारा जिल्ह्यातील घाट परिसरामध्ये अक्षरशः पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते। चक्रीवादळाचा परिणाम आता सातारा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात होणार असून कमी दाबाचे क्षेत्र हे सातारा जिल्ह्यामध्ये तीव्र होणार आहे। महाराष्ट्रामध्ये कमी दाबाचे क्षेत्र तीव्र झाल्यामुळेच अतिमुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। कोकणच्या पट्ट्यापासून ते दक्षिण केरळ पर्यंत हा पावसाचा वेग वाढणार आहे। राज्याला पावसाने झोडपून काढलं असून नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचा इशारा देखील देण्यात आला। प्रशासनाकडून निर्णय घेण्यात आला असून कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडू नका अशा सूचना देखील प्रशासनाकडून दिल्या जात आहेत। अवघ्या काही तासांमध्ये हा पावसाचा वेग अतिशय वाढणार आहे। चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्रामध्ये दिसून येणार आहे। या चक्रीवादळाच्या परिणामामुळेच अतिमुसळधार पावसाच्या वेगाला गती मिळणार आहे। वाऱ्याच्या वेगासह मुसळधार पाऊस महाराष्ट्रामध्ये पडणार असल्यामुळे 9 जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। चक्रीवादळाचा वेग प्रचंड असणार आहे। हवामान खात्याला देखील चक्रीवादळाच्या धोक्यामुळे चिंता लागलेली आहे। त्यामुळे नागरिकांनी कामाव्यतिरिक्त अजिबात घराबाहेर पडू नका। त्याचबरोबर किनारपट्टी भागातील लोकांना देखील प्रशासनाकडून सूचना देण्यात आल्या आहेत। रेड अलर्ट जारी करण्यात आला असून कमी दाबाचा पट्टा हा विस्तीर्ण होत आहे। चक्रीवादळाच्या धोक्याचा परिणाम महाराष्ट्रातील नागरिकांना भोगावा लागत आहे। त्यामुळेच हवामानाच्या निरीक्षणानुसार काही जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे। नागरिकांना सतर्क राहण्याची गरज आहे, कारण चक्रीवादळाचा परिणाम आता महाराष्ट्राला भोगावा लागणार असून अतिमुसळधार पावसाला महाराष्ट्रामध्ये सुरुवात होणार आहे। अतिमुसळधार पावसामुळे अवघ्या काही तासामध्ये पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे।